मास्टर प्लॅन की ग्याणबा चिम्मेक, रुंदीकरण ठप्प, अतिक्रमणांना अभय, प्रशासकीय उदासीनतेने विकासाचा गळा घोटला। ऐतिहासिक वारसा आणि आरोग्य सेवांसाठी प्रसिद्ध असलेल्या मिरज शहरातील रस्ते विकास आराखड्यांची अंमलबजावणी गंभीर प्रश्नचिन्हाखाली आली आहे। गेली 4 दशके मास्टर प्लॅनची घोषणाबाजी सुरू असताना प्रत्यक्षात रस्त्याचे रुंदीकरण, अतिक्रमण निर्मूलन व मूलभूत पायाभूत सुविधा उभारणी याकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष झाल्याची तीव्र भावना नागरिकातून व्यक्त होत आहे। शहरातील प्रमुख मार्ग अरुंद असून अनधिकृत बांधकामे, वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे। आपत्कालीन सेवा, रुग्णवाहिका तसेच अग्निशमन दलाच्या हालचालींनाही अडथळे निर्माण होत आहेत। प्रशासकीय यंत्रणेकडून व्यापक सर्वेक्षण, नियमनबद्ध कारवाई व वेळबद्ध कृती आराखडा अपेक्षित असताना अंमलबजावणीत शिथिलता दिसून येत आहे। वंटमोरे कॉर्नर ते चिवटे दवाखाना या सुमारे 200 मीटर अंतरावरील ट्रेमिक्स काँक्रिटीकरणासाठी सुमारे 46 लाख रुपयांचा निधी वितरित झाल्याची माहिती आहे। तथापि संबंधित कामासोबत जलनिस्सारण व्यवस्था, गटार बांधकाम व गुणवत्ता नियंत्रण याचा समन्वय साधला गेला आहे का, याबाबत अधिकृत माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही। कामाचा कालावधी, टिकाऊपणा, तांत्रिक मानके याची पारदर्शक नोंद उपलब्ध नसल्याने प्रशासकीय उत्तरदायित्वावर प्रश्न उपस्थित होत आहेत। ड्रेनेज, पार्किंग व्यवस्था, कंप्लीशन सर्टिफिकेट संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। अतिक्रमण हटवण्याच्या मोहिमेला स्थानिक पातळीवर राजकीय हस्तक्षेपाचे कवच असल्याची चर्चा असून त्यामुळे कारवाई प्रभावीपणे होत नसल्याचा आरोप केला जात आहे। मिरज शहराच्या सर्वांगीण विकासासाठी स्पष्ट धोरणात्मक दिशा, प्रशासकीय धाडस, कायद्याची समान अंमलबजावणी आणि पारदर्शक निविदा प्रक्रिया अत्यावश्यक आहे। अन्यथा मास्टर प्लॅन हा केवळ कागदी दस्तऐवज ठरेल आणि शहराच्या पायाभूत विकासाचा प्रश्न कायमस्वरूपी प्रलंबित राहील। ऐतिहासिक ओळख जपणाऱ्या मिरज शहराला घोषणांची नव्हे तर निर्णायक प्रशासकीय कृतीची आवश्यकता आहे। रस्ते सुटसुटीत, अतिक्रमणमुक्त आणि सक्षम जलनिस्सारणयुक्त झाले तरच शहराचा विकास साध्य होईल, अन्यथा हा प्रश्न ग्याणबा चिम्मेक ठरूनच राहणार आहे।